सीधे साधे बाबा महान त्यागी बाबा सीधे साधे बाबा महान त्यागी बाबा. आता पहिल्यांदा आज असं झालं की चहा देताना मला विचारण्यात आलं, मला कोणीच विचारत नाही चहासाठी, तो चहा सरळ आतमध्ये झालो. सीधे साधे बाबा महान त्यागी बाबा सीधे साधे बाबा हो, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा. सीधे साधे बाबा हो, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा, सीधे साधे बाबा हो, महान त्यागी बाबा. म्हणे मी आजपर्यंत जेवढे सिद्ध पुरुष पाहिले, थोडे बसू ना म्हणून ऐकवतो, नाहीतर सेवक संमेलन असलं ना मला रेस्ट नाही मिळत. 10 वेळा इकडच्या तिकडे राऊंड मारणं सुरू असतं माझं. पण घरगुती कार्यक्रम जेव्हा असतात ना मलाही थोडा रेस्ट मिळतोय, काहीतरी बोलण्याचं चालण्याचं. आणि मंगेश आजचं वातावरण थोडं शांत आहे. गावाच्या बाहेर आहो ना आपण, नाही स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. असं काही नाही की नाचलं म्हणजेच खूप झालं, असं काही नाही. तुम्ही ऐकत आहे ना, बस झालं. तर सांगायचं असं की ती ताई रंभारजीला म्हणते, तुमचे असे बाबा इतके साधे आणि सरळ, बाकीचे लोक तरी मटकते, पण मोठी दाढी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, एकदम साधे सरळ. हो म्हणे आमचे बाबा. पण यांना कसं का भगवंत मिळालं? हा, प्रपंच साधून परमार्थ म्हणजे घर परिवाराचं पूर्ण करून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं म्हणून असे मानते की बाबाजी मिळायचे. म्हणून ती ताई, म्हणून रंभाजी तिला म्हणतात. कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम बेअसर. कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम बेअसर. बजाओ ताली, तालियों के साथ. सीधे साधे बाबा, सीधे साधे बाबा, महान त्यागी बाबा,
ऐकायचं नाही, ऐकले नाही बाबांचं तरी गेले शब्द भगवान. पण बाबांनी आपल्या पादुकाने त्या बाजूला काढून ठेवलं होतं आणि मग तो जो काही चमत्कार घडला तो खूप विचित्र आहे, खूप वेगळा आहे. आणि म्हणून सांगायचं म्हटलं होतं की तुला फसवून टाकेल, नवऱ्यालाच म्हटलं होतं फसवून टाकेल. मोठी विचित्र कंडिशन. कधी ऐकलं असेल पुन्हा पण ऐकून घ्या. पण महान की बाबा चंदूजीनं किंवा एका शैतानानं एका चांगल्या गृहस्थाला बाबांचा घर दाखवला. हा अनुभव आपल्याला तिथून मिळेल. पुढे प्रत्येकानं संतोषरावजी वानखेडे असो की जेवढे महान की बाबा चंदूजीला बोलणारे असो, त्या सर्वांनी महान की बाबा चंदूजीला पाहिलं. त्यांना वाटलं असे कसे सिद्ध पुरुष बाबा जेव्हा जायचे ना, राऊत गुरुजी एक दिवस बोलता बोलता बोलले, बागेश्वर धामवाला जे आता प्रकरण थोडस उद्भवलं होतं मधात, मी काकाजींना जेव्हा विचारलं तो काकाजींना मला एक शब्द बोलले म्हणे, जर आता मान ते की बाबा चुंदूजी असते ना म्हणे, या विषयाला इग्नोर केलं असतं म्हणे. बोलू दे, तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करायचं. हे मान ते की बाबा चुंदूजीची शिकवण होती मला. आणि म्हणून कलयुग के ये सिद्ध पुरुष हैं मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा. कलयुग के ये सिद्ध पुरुष हैं मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा. कलयुग में ये सतयुग लाए मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा, मेरे त्यागी बाबा. कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम हंसते, कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम हंसते. एक ताई आपल्याजवळ इथे उपस्थित आहे, जिला धडायचं चालता नव्हतं येत. गेली का ती ताई? तिच्या गावात जेव्हा कार्यक्रम होता ना, ती चक्क त्या दिवशी हवन कार्य चालत गेली, कार्यक्रमात नाचली. एवढं जोरदार अनुभव तिचा आहे. जी उठून उभी राहू शकत नव्हती ती त्या दिवशी पूर्ण तिनं डान्स करून टाकला. इथे उपस्थित आहे बाई, थोडंसं उभी राहून, तुला माहित तर झालं पाहिजे सर्वांना. ही आमची ताई आहे, कातुर्लीहून आलेली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तिच्यासाठी, जी 2 महिने तब्बल असे चमत्कार मारण्यात आहेत. ज्यांच्या फेकण्यासारखं शरीर झालं होतं, 3-3 गाठी होत्या, त्या तरी दूर झाल्या. असे मानव धर्मामध्ये व्यक्तिमत्व आहेत. फक्त आपला विश्वास, दृढ विश्वास पाहिजे. तू काय होतास, काय करणार होतास केतन, हे काही महत्वाचं नाहीये. आत्ता काय वर्तमानात जगत जा.
तुझं सर्व काही चांगलं होईल. भूतकाळात जगणे बंद कर, वर्तमान काय आहे ते महत्वाचं आहे. फ्युचरला सामोरं ठेवून वर्तमानात जगायचं. भूतकाळ विसरायचं नाही, पण भूतकाळात जगत जाऊ नकोस. सेवक, पहिल्यांदा सेवक म्हणजे काय ते ओळखून घे. मानव धर्म काय ते ओळख, तेव्हा समजेल बेटा. सेवक आहे मानव मार्गाचा. नवीन सेवक झाला आपला केतन दादा गाठे, काय मार्गाचे सेवक झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मार्गात नव्यानं आता आलेले, पण कधी कधी यांच्या मनात माहीत नाही कुठे जातात. होते असं नवीन नवीन आल्यानंतर मी थोडंसं डगमगत होतो. पण विश्वास, पूर्ण विश्वास ठेवायचं. भूतकाळ नाही आठवायचं मी काय करणार होतो, मी काय करत आहे ते महत्वाचं आहे. त्यांच्या बाजूला ढोलक प्लेयर जे बसले आहेत मार्गाचे सेवक आहेत. आज गोकुल नाही आहे, गोकुलच्या जागेवर मार्गाचे सेवक आहेत अजयदादा बांधते, ते आपल्याच ग्रुपचे आहेत नमस्कार कला मंच. पण ते कंटिन्यू राहत नाही, कारण का त्यांचा बिझनेस आहे, दुकानदारी आहे, दुकान कोण सांभाळणार आहे, म्हणून ते पूर्णच गायब होऊन जातात. मग तसे अजयदादा बांधते, या मार्गाचे सेवक सुधाकर दादा बोंद्रे सर्व परिचित आहेत. त्यानंतर सुनील दादा चौहान आणि त्यानंतर मोहित दादा भावने. आणि आज ज्यांची प्रकृती बरी नाही तरी बिचारी कार्यक्रमाला आली अशी धनश्रीताई. मला वाटलं प्रकृती चांगली नसेल. आमची श्रद्धाताई पण तसेच. पोरी बारीनं खूप भीती आहे. माझ्याजवळ माहिती नाही काय कारण आहे. जेव्हा मी नाही रियालिटी आहे. अजून एक नवीन सिंगर आम्हाला मिळाली नागपूरमध्ये, जी नागपूरच्या प्रोग्राममध्येच राहते. फक्त 15 वर्षाची आहे, खात्या पित्या घरची. अशी वाटते पाहिल्यानंतर की माझा बरोबर इतकी सुंदर गाते. आणि आपल्या मानव धर्माची सेविका आहे. तर ती पुढच्या वर्षीपासून कंटिन्यूच होणार आहे, कारण की आता 10वीला आहे ती. पण तिचं एकदम फोर्स, फोकस. आणि ही जेव्हा धनश्री माझ्याकडे आली ना, तिला गाताही नव्हतं, म्हणजे बरोबर ती गात नव्हती, पण तिला आवड, तिनं आपल्या मनात ते शिकून घेतलं. पण काय होतं ना, माझ्याजवळ जेवढे काम करतात ना ते पहिल्यांदा मला भितात. त्यांना वाटतंय की रामदादा एवढा मोठा हस्त माणूस इथे उभा आहे, याच्यासमोर अजून काय नवीन काही करायचं. शिक्षक माणूस आहे, मास्तर माणूस आहे, नको शिकून देऊ 2-4. असं होते कधी कधी काही काही लोकांना. ते भीती ना ह्या माझ्या बहिणीमध्ये असते. म्हणून मी उभा झाल्यानंतर एवढ्या भीतात मंचावर काय करावं काय नाही करावं त्यांना भान राहत नाही. कधी कधी बिचारे हे भिवून जातात. हे तर भाऊ सांगू नका असं आहे. तर चला असोत, काही तुम्हाला पाहिल्यावरही जास्त भितात. मला कोणाचा फोन येतात, फोन उचलू का? 1 मिनिट, खूपच कंटिन्यू कॉल करत आहे. चला या भजनाचं शेवट करतोय. मला या मार्गातून बरंच काही मिळालं. मी भगवंताला नोकरी मागितली, नोकरी मिळाली. मी लग्नासाठी सुद्धा योग मागितला, कारण की आजकाल बिचारे पोरं कुवारे भावाच्या बाहेर रडून राहिले, बांधायत जाऊ जाऊ. पोरी देणेवाले पोरी देऊन नाही राहिले. खरं पोरगी पसंत आली तर पोरीची आई भाव खाते, किती शेती आहे त्याच्याकडे, पाहिला तर हे दुसऱ्याच्या घरी कामाला जाते. नाही सांगतो मी, आता माझ्या चुलत भावासाठी पोरगी पाहायला गेलं, तिची आई दुसऱ्याच्या घरी भांडे घासते, पण ती म्हणते पोराकडे जमीन किती आहे. तर म्हटलं जमिनीचा का प्रश्न आहे, पोरगीला पाठवणार नाही आहे कामावर, पण जमीन किती आहे. म्हणून बिचारा त्या कुवाऱ्या पोरांची हालत तुम्हाला काय माहिती आहे. बाईक घेऊन जाते बाहेर ना, बांध्यामध्ये बसू राहते. तर चला ही आज परिस्थिती मानव धर्मात सेवकांसाठी तसंच आहे. काही काही तुम्हाला सांगतो, काही काही लोक नुसतं लग्न करण्यासाठी मानव धर्माचे सेवक झाले. एकदा लग्न झालं सांगताना सांगतात की बा नोकरीला आहे, इथे आहे तिथे आहे, पाहिलं तर काहीच नाही. असो, मी जेव्हा माझ्या लग्नाची वेळ आली ना, मला फक्त एका गोष्टीसाठी ना थोडा अडथळा निर्माण होत होता. कोणतं माहिती, ऑर्केस्ट्रा करते, पोरी राहतात सोबत. आता बिचाऱ्या पोरी राहतात ह्या माझ्या मुलीसारख्याच असतील. आता माझी वय 25 आहे. माझी वय किती? 25. पण मी आहो 41. 42 रनिंग. या आता समजा मी एखादी लेडीज असते, जे मी मुलीच्या जन्माला आलो असतो तर खरंच दिवाळी सोयऱ्याची झालो असतो. आता खरं आहे ना. अच्छा, तर मी जेव्हा कार्यक्रम सुरू केले ना, मला असं हे अनुभव आहे माझ्या जीवनातील, मी जे सांगतोय. माझ्यासोबत ज्या गायक काम करायच्या तुमखेडावाल्यांना माहिती आहे, एक पोलीस डिपार्टमेंटला आहे,
योगिता तिची बहीण मंत्रालय मुंबईला आहे, मार्गातल्या सेविका होत्या. पण लोकांच्या नजरा मोठ्या खराब होत्या. आमच्या समाजवाल्यांना ते नेहमी विचार याला पोरगी नाही यार. पण काही लोक जे जे मी ग्रामीण भागात जात होतो ना ते मला चक्क नकार द्यायचे. जास्त पोरी काही पाहिलं नाही. बाबांना विनंती केली, हा काही नवीन प्रकार आहे. म्हटलं मी असं काय वाईट करतोय, माझे कर्म खराब आहे. हा परमेश्वराची कृपा. सांगता सांगता 2-2 निरोप आले मग. ते नागपूर सिटीतले. माझी आई म्हणते नागपूरच्या पोरी मागायच्या नाही, शहरातल्या पोरी कामधंदे करत नाही. म्हटलं असं काही राहते का. पण असो शेवटी योग आला आणि बायको मिळाली. ज्या लोकांनी मला नकार दिला ना ते लोक नंतर पस्तावं लागले. आणि एका नोकरीवाल्याची पोरगी आपल्याला मिळाली. मिळाल्यानंतर अनुभवही मोठे विचित्र माझ्या जीवनात. इतकं विचित्र प्रकार घडलं ते परमेश्वरी कृपेनं. प्रत्येक गोष्ट, नोकरी, लग्न, पोरी, साऱ्या गोष्टी. आणि हा ग्रुप जरी चालतोय ना, हा माझ्या भरोसे चालत नाही. कुणाला काढायचं, कुणाला ठेवायचं हे मी करतच नाही. ते सर्व असं काही कलाटणी घडते आहे, कुणाला ठेवायचं ना कुणाला नाही ठेवायचं. आणि म्हणून ज्या साऱ्या गोष्टी घडतात परमेश्वर स्वतः घडवतो. म्हणून म्हणायचं आहे या भजनाच्या शेवटच्या चरणात, एक साधा माणूस, साधी रांग, उच्च विचार. कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम बेगसे. कुर्ता धोती टोपी सर पर फिर भी हम बेगसे. सीधे साधे